पाण्यामध्ये एवढाल्या भिजले असे थंडीनं कोणी सध्या येऊन पण पाहिलं नाही. थडथड कुठं आसरा द्यायला नाही आम्हाला. काय ना काय आम्हाला शासनानं द्यायला पाहिजे. मी तर पाण्यात बघून आरबळले आणि मी तर पडले. मला एका माणसाने धरून नेले. इथं घरात पाणी शिरलं कमरा इतका पाण्यात मी शिरून ह्यांना मदत केली. कुणाचा सिलेंडर काढ, कुणाचा गॅस काढ, शेळ्या कुत्र्या सगळे मी मदतीने काढे. पाणी घुसले, सगळं नुकसान झाले. पाणी येईल म्हणून पण आम्ही जावा कुठं जावा आम्ही. आमचे लहान मुलं आहेत. रोज पाणी सोडतात. बसावं लागतं रात्रभर 11-12 वाजेपर्यंत नदीमध्ये बघत बसावं लागतं. आज आपण या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोथरूड मतदारसंघाच्या वतीने ह्या वस्तीची पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत. या ठिकाणी सर्व पूरग्रस्त आहेत. आज शासनाच्या सर्व लोकांनी या ठिकाणी येऊन आज 15-20 दिवस झालं ह्या लोकांना कोणतीही मदत मिळाली नाही. तर त्यासाठी आज आपण पक्षाच्या वतीने काल रामदासजी आठवले आपल्या पुण्यामध्ये होते, त्यांच्या काही आदेशानुसार या ठिकाणी येऊन आपण ही स्थळ पाहणी करत आहोत. या ठिकाणी एकही कोणतीही मदत या लोकांना मिळाली नाही. तर त्यासाठी आज आपण पक्षाच्या वतीने त्यांच्याकडे आलेलो आहोत की ताई तुमच्या इथे जे काय झाला प्रकार तो आम्हाला तुम्ही सांगा. घरातलं टीव्ही फॅन वगैरे सगळं पाणी येऊन सगळं वाया गेले, पण कुणीच मदत नाही केलं आम्हाला. पण धान्य पण गेले त्याच्यात. हो, धान्य वगैरे सगळं गेले, पण कुणीच मदत भेटलं नाही आम्हाला. सगळंपर्यंत आम्ही गेलो पण भेटलं नाही आम्हाला कुणीच मदत. पण घरातलं लई नुकसान झालं आपलं. ज्यावेळेस पाणी आलं होतं त्यावेळेस आम्हाला कोणी खायला सुद्धा विचारलेलं नाही. आमचे लहान मुलं लांब फिरत होते, त्यांना पण कोणी विचारलेलं नाही. आमच्या घरात पाणी गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी लोक बघायला सुद्धा आले नाही आम्हाला आम्ही आहोत का गेलो म्हणून. त्यामुळे आमच्याकडे लक्ष द्या आणि आता जे काय होईल आम्हाला मदत करा. आणि ते सांगायला की पाणी येईल म्हणून पण आम्ही जावा कुठं जावा आम्ही. आमचे लहान मुलं आहेत. रोज पाणी सोडतात. रोज आमची तर जातो येतो लहान मुलं बसावं लागतं रात्रभर 11-12 वाजेपर्यंत नदीमध्ये बघत बसावं लागतं. आता आपण थोडक्यात महालक्ष्मी लॉन कर्वेनगर या ठिकाणी DP रोडच्या मागच्या बाजूला आहे. तर आज शासनाने या ठिकाणी फक्त येऊन आश्वासन दिलेले आहेत आणि आज ह्या भर पावसामध्ये आज या सर्व नागरिकांना जो त्रास होतोय, आज या ठिकाणी अपरात्री पाणी सोडण्यात येतं. तर त्यासाठी आपण आज थोड्या वेळाने आपण कलेक्टर किंवा तलाठी ऑफिसला जाऊन मी आशा तुकाराम निर्मळ इथं घरात पाणी शिरलं कमरा इतका पाण्यात मी शिरून ह्यांना मदत केली. कुणाचा सिलेंडर काढ, कुणाचा गॅस काढ, शेळ्या कुत्र्या सगळे मी मदतीने काढे. आणि तेव्हा कुणी नव्हतं आलं. अचानक पाणी आल्यामुळे कोणालाच काही संस्था नव्हती माहिती. एवढं केलं. अपेक्षा आहे आता ह्या गोरगरिबाला द्यावा, काही त्यांनी मदत करावा. त्यांना घर तर भेटू शकत नाही, पण तुम्ही अन्न वस्त्र द्या, तेवढं तरी द्या. या ठिकाणी तुमच्याकडे स्थानिक नगरसेवक किंवा शासनाचं कोणी आलं होतं का? आले एक दिवस उभा येऊन गेले, त्याच्यावर नंतर कोणी आलेलं नाही, गेलेलं नाही, काही नाही. मेघडे साहेब आलते. आमचे लेकरं मेघडे साहेब आले, त्यांनी तात्पुरतं खायचं दिलं. त्यांनी थोडं त्यांनी थोडी मदत केली, पण बाकीची मदत काही मिळालेली नाही माणसांना. तेवढी मदत केली त्यांनी थोडीशी. भिजले होते एवढ्या पाण्यामध्ये, त्यांना चलता एवढं काही भेटले नाही. कोणी मदत करायला आले नाही. आम्ही कामाला गेले होते, सगळं पाणी घुसले, सगळं नुकसान झाले. आणि येते म्हणते कोणी येऊन आणि मदत करतात नाही, पुढे येतच नाही. आणि गरीब लोक काय करायचे. आणि रात्रभर बसायला लागते. नदीला जायचे, बघायचे, पाणी यायचे, बघायचे, बसायचे. लहान लेकरं आजारी पडायला लागले. घरात सगळं आजारी आहे. आता आम्हाला कोणतर मदत करा. जी अवस्था लहान मुलांची असेल किंवा जे आता जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती पाहता ह्या शासनाला आपण जाग आणण्यासाठी 2 दिवसाच्या आतमध्ये आज आपण तलाठी ऑफिसला आरपीच्या वतीने आपण सर्वजण जाणार आहोत. तर त्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी सर्व महिलांकडं सगळं व्हिडिओ सगळं हे आहे. तरी मी अशी विनंती करतो की आज आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलो आहेत. आज सत्य परिस्थिती जाणून घेतलेली आहे. यासाठी आपल्याला तलाठी आणि कलेक्टरच्या ऑफिसला जर समजा आपण आपल्या पद्धतीने 2 दिवसाच्या आतमध्ये काय निर्णय लागतोय तो बघायचा. अन्यथा नसेल तर आमदाराच्या इथं ऑफिसवरती जाऊन पाहिजे आपण त्या ठिकाणी आंदोलन करू. आणि आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तुम्हाला जे काल शब्द दिलेला आहे ते किट द्यायची व्यवस्था आम्ही उद्या संध्याकाळीपर्यंत करण्याची व्यवस्था करतोय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज आपण या ठिकाणी आपल्या पूरग्रस्ताच्या पाणी करण्यात आलेलं आहे. प्रत्येक घरामध्ये जाऊन आपण त्याचा सर्वे केलेला आहे.
तर ह्या सर्वेमध्ये काही लोकांना इथं मदत मिळाली नाही. आज 15 दिवस होऊन गेले तरी इथं कुठला नगरसेवक नाही, कुठला आमदार नाही या ठिकाणी आलेला नाही, त्यांना मदत मिळाली नाही. तर काल रामदासजी आठवले साहेब पुण्यामध्ये आले होते, तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की प्रत्येक भागामध्ये जाऊन पाहणी करा, त्यांचे काय आहे त्यांचा प्रश्न सोडवा. तर ह्या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला धान्य किट देण्याचा प्रयत्न आम्ही करणार. त्याच्या माध्यमातून तुम्हाला घरं देण्याचा किंवा राहण्याची सोय करावी अशी सगळ्याला मी तिथं विनंती करतो. आम्ही सगळीजणं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आपले बाळासाहेब खंकाळ, तसेच आमचे सगळे सहकार्य आणि आमचे नवीन युवक आघाडीचे अध्यक्ष विकीभाई या ठिकाणी सगळेजण आम्ही कार्यकर्ते सगळे आलेले आहेत. तरी अक्षय बोकेफुडे पण आहे तिथं. त्याच्यानंतर आपल्या काय तो लोखंडे पण अण्णा लोखंडे आहेत, त्यांचा मुलगा आहे. आमचे रमेश तात्या पण इथं आहेत, सगळेजण उपस्थित आहेत. विनोद बोचोटे हे पण पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांना तुम्हाला काहीतरी मिळण्याचा आम्ही सगळ्याचा प्रयत्न करतो.